आणि यानंतरची बातमी आहे विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीशी संबंधित। विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीच्या एका निर्णयामुळे देशामध्ये वाद पेटलाय। महाविद्यालयांमधील जातीय छळाला आळा घालण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये एक समता समिती गठीत करावी लागणार आहे। समितीमध्ये सदस्य असतील 9, 5 सदस्य हे एससी, एसटी आणि ओबीसी समाजातील असणं बंधनकारक आहे, पण अन्य 4 सदस्यांमध्ये खुल्या प्रवर्गातील व्यक्ती असाव्यात अशी कोणतीही सक्ती नाहीये। नेमका यावर अनेक संघटना आक्षेप घेत आहेत। या निर्णयामुळे सवर्ण विद्यार्थ्यांवर खोट्या तक्रारी दाखल होतील, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये बाधा येईल असा आक्षेप घेतला जातो। एवढंच नाही तर महाविद्यालयांमधील वातावरण बिघडेल, सवर्णांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल असा दावाही केला जातोय। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी अभ्यासक हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया ऐकूया। एक प्रकारे जगातली दुसरी आणि जगातली चौथी अशा 2 या अर्थव्यवस्था एकत्रित आल्यामुळे भारताचा तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे। आजचा दिवस हा निश्चितपणे इतिहासात लिहिण्यासारखा दिवस आहे। मी पुन्हा एकदा प्रधानमंत्री महोदयांचं हा कायदा चांगला आहे, वाईट काही नाहीये। कोणी गुन्हा केल्याशिवाय त्याच्यामध्ये कोणी तक्रार करणार नाही, कारण अॅट्रॉसिटी ऍक्टच्या प्रमाणेच तो समांतर असा कायदा आहे हा। तर त्याच्यामुळे अॅट्रॉसिटी होऊ नये, त्याच्यावर अन्याय होऊ नये कोणावर। कारण खरं म्हणजे यूजीसी ने चांगलं काम केलेलं आहे, परंतु त्याच्यावर टीका टिप्पणी होत आहे। माझ्या दृष्टीने ते करण्याची गरज नाही आहे। आणि उच्च शिक्षणातील जाती आधारित भेदभाव नष्ट करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कायद्यात सुधारणा सुचवल्यात। त्या सुधारणांनुसार काय होईल बघूया। उच्च शिक्षण संस्थेमध्ये जातीय भेदभाव झाला तर ओबीसींना कायदेशीर संरक्षण मिळेल। जाती आधारित भेदभावापासून कायदेशीर संरक्षण आजपर्यंत फक्त दलित विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित होतं। प्रत्येक शिक्षण संस्थेने समान संधी समितीची स्थापना करावी। समितीसमोर आलेल्या तक्रारीची 24 तासांमध्ये पोहोच द्यावी। तक्रारीचा निपटारा हा 15 कामकाजांच्या दिवसांमध्ये व्हावा। आता केंद्र सरकारने यूजीसीच्या कायद्यामध्ये ज्या सुधारणा प्रस्तावित केल्या गेलेल्या आहेत त्या जर पाळल्या गेल्या नाहीत तर संबंधित जी शिक्षण संस्था असेल त्यांच्यावर कठोर कारवाई होईल। काय असेल या कारवाईचं स्वरूप बघूया। शिक्षण संस्थेचं अनुदान थांबवण्यात येईल। ही खूप महत्त्वाची आणि मोठी कारवाई असू शकते। शिक्षण संस्थेला पदवी देता येणार नाही। यूजीसी शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करेल। शिक्षण संस्था कोणताही अभ्यासक्रम चालवू शकणार नाही। पण मोदी सरकारने केलेल्या सगळ्या सुधारणा अन्यायकारक आहेत अशी तक्रार देशभरातून होते। मुख्य आक्षेप काय आहेत या सुधारणांना त्यावर एक नजर टाकूया। उच्च शिक्षण संस्थेतील समान संधी समितीची रचना ही पक्षपाती आहे, पूर्णतः पक्षपाती आहे। समितीतील मागास प्रवर्गाचे प्रतिनिधी हे बहुसंख्य आहेत। उच्चवर्णीय अन्याय करतात अशी तक्रार असेल तर निवाडा समितीमध्ये उच्चवर्णीय प्रतिनिधी का नाहीत? समितीमध्ये 9 पैकी 5 सदस्य जर मागास असतील तर उर्वरित 4 सदस्य कोण याची स्पष्टता का नाहीये? जाती आधारित भेदभावाचं प्रकरण हे आजवर पोलीस हाताळतात, न्यायालय पीडित व्यक्तीला न्याय देतात। मग आता शिक्षण संस्थेमध्ये याचा निवाडा का करायचाय? हम लोग यूजीसी का विरोध कर रहे हैं। यूजीसी एक काला कानून है।
इसको समाप्त करना चाहिए। यूजीसी अगर खत्म नहीं किया जाएगा तो हम लोग बड़ा आंदोलन करेंगे, क्योंकि आज तक हम लोग सबके साथ, हम लोग सभी जातियों के साथ रहते हैं। हम लोग ये बताइए, सरकार क्या चाहती है? सरकार क्यों ऐसा कर रही है? क्यों ये काला कानून लागू कर रही है? सारे जातियां एक तरफ कहती है कि हिंदू हिंदू हिंदू, और उसके बाद फिर जो है उसी हिंदुओं का बंटवारा कर रही है। आणि या बातम्यांसह जेएम विशेष मध्ये आता वेळ झाला इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।